नमस्कार मंडळी, कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान, खूप मजेत आणि खूप आनंदात राहाल. तर मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज रविवार आहे, त्यामुळे आज खूप आरामातच उठले आणि आधी छान आंघोळ करून फ्रेश झाले. आणि दर रविवारी ना मी माझी केस धुते, त्यामुळे आजही मी माझी केस धुतली. आणि मी काही नवीन करायला गेले का माझ्या ऋत्वीलाही यायचं असतं. आता टिकली लावायला तीसुद्धा मला आली होती. मग आम्ही नाश्ता तयार करून घेतला आणि नाश्तासुद्धा केला. तर नाश्त्यासाठी आज आमच्याकडे पुन्हा पोहेच होते, त्यामुळे ते काही वेगळं मी तुमच्याशी शेअर केलं नाही. त्यानंतर ऋत्वी आणि ऋत्वीचे पप्पा छान दोघे एकत्र खेळत बसले होते. मग मी माझ्या जेवणाच्या तयारीला लागले. आणि आज आमच्याकडे मच्छी नाही बरं का, कारण गेले 2 आठवडे ना मी रविवारी मच्छीच खाल्ली होती. पण आज म्हटलं आपण थोडं चिकन बनवूया, त्यामुळे आज चिकन बनवायला घेतलं आहे. आणि खरं तर ना चिकनच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत, पण आमच्याकडे ना आम्ही आधी चिकनचा आळणी रस्सा तयार करून घेतो. कारण चिकनचा आळणी रस्सा प्यायला ना मला, माझ्या ऋत्वीला आणि ऋतूच्या पप्पांना, मग तिघांनासुद्धा फार आवडतो. मग मी त्याच्यात तयारीला लागले. कढईमध्ये तेल टाकलं. तेल तापल्यावरती ना त्यामध्ये कांदा कढीपत्ता टाकला. कांदा कढीपत्ता छान भाजून घेतला आणि मग त्यामध्ये ना हळद टाकली. आणि मग त्यामध्ये सगळं चिकन मिक्स केलं. चिकन छान मिक्स करून झाल्यावरती ना त्यामध्ये मीठ टाकलं. मीठ टाकल्यावरती ना सगळं झाकून ठेवून दिलं. आणि त्या झाकणावरती सुद्धा मस्त 2 तांबे पाणी ओतून ते छान शिजू दिलं. छान 5 मिनटं तसंच मंद आचेवरती शिजलं ना, मग त्या चिकनलासुद्धा छान आतून असं पाणी सुटलं. आणि मग ते गरम झाकणावरचं पाणी, ते सगळं पाणी त्या चिकनमध्ये टाकून चिकनसुद्धा छान शिजायला ठेवून दिलं. आणि असा चिकनचा रस्सा तुम्ही करता का? तुम्हाला प्यायला आवडतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला तर असा रस्सा प्यायला खरंच खूप आवडतो आणि खूप टेस्टी लागतो. तुम्हीसुद्धा केलं नसाल तर एकदा नक्की करून पहा. ऋत्वीला आणि ऋतूच्या पप्पांना आधी चिकनचा रस्सा खायला दिला. आणि त्यानंतर मी आले होते थोडं दुकानामध्ये, कांदे संपले होते, सो कांदे घ्यायला आले होते. मग इथे आले, थोडंसं सामान घेतलं आणि मग पुन्हा घरी आले. घरी आल्यावरती मी चिकनसाठी लागणारी ना पूर्ण तयारी करून घेतली. म्हणजे वाटण करून घेतलं, ते वाटूनसुद्धा ठेवून घेतलं. आणि आता बनवणार कोण आहे? तर बनवणार मी नाही बरं का. आज मी ऋतूच्या पप्पांना ना खूप सारा मस्का लावून त्यांना कामाला लावले. गेले 2 आठवडे मी त्यांना सांगते, तुमच्या हातचं मला काहीतरी खायचं आहे, प्लीज बनवा ना थोडंसं. पण त्यांनी काही मनावर घेतलं नव्हतं. पण आज शेवटी आलाच तो दिवस. मस्का मारू का होईना, पण माझ्या साहेबांनी आज खरंच मनावर घेऊन चिकन बनवायचं ठरवलं. मला बोलले, तू मला सगळं तयारी करून दे, मग मी बनवतो. मग मी सगळी तयारी करून दिली आणि मग त्यांनी चिकन बनवायला घेतलं. आता फोडणीला काय टाकायचं, कसं टाकायचं हे त्यांनी ठरवलं, कारण ही रेसिपी त्यांची आहे. आणि त्यांच्यामध्ये ना मी काय मध्ये लुडबुड केली नाही, कारण आज खूप दिवसांनंतर मला त्यांच्या हातचं खायला मिळणार आहे. मी जेव्हा कामाला जायचे ना, तेव्हा मला महिन्याच्या फक्त 2 सुट्ट्या मिळायच्या, त्यामुळे मला रविवारीसुद्धा कामाला जायला लागायचं. आणि मी जेव्हा घरी यायचे कामावरून, तेव्हा माझ्यासाठी पूर्ण जेवण तयार असायचं. तेव्हा कधी मी माझ्या नवऱ्याचं हातचं जेवलेलं आहे. आता त्याला 2-3 वर्ष होऊन गेली, अजूनही त्यानंतर त्यांनी काहीच बनवलं नाही. म्हणूनच ना मी त्यांना आज खूप मस्का मारून कामाला लावले. आणि खरंच माझ्या नवऱ्याच्या हातचं मला आज खायला मिळणार आहे ना, हीच माझ्यासाठी खूप भारी फिलिंग आहे. कारण ते माझ्यापेक्षा ना खरंच खूप छान आणि खूप टेस्टी चिकन बनवतात. हो, दिसायला तरी चिकनचा रस्सा खूप टेस्टी दिसतोय, पण तो टेस्टलासुद्धा तेवढाच बेस्ट असेल हे मला माहिती आहे. आणि ऋत्वी तर आहेतच पप्पांच्या मागे. जिथे पप्पा तिथे ऋत्वी, असं रविवारचं ऋत्वीचं रुटीन असतं. मम्माच्या मागे ते पूर्ण 6 दिवस फिरते. आणि पप्पाला 1 दिवस सुट्टी असली का पप्पाला मात्र सोडायचं नावच घेत नाही. आणि खरं तर ना आपण कितीही टेस्टी जेवण बनवत असलो ना, तरीसुद्धा आपल्याच हातचं खाऊन ना आपल्याला फार कंटाळा येऊन जातो. आपल्याला दुसऱ्यांच्या हातचं खायला फार आवडतं. त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला आज ना खरंच खूप मस्का लावून हे काम करायला लावले. आता यांचं हे फोडणी द्यायचं काम चालू द्या, तोपर्यंत मला तुम्हाला एक गोष्ट खूप दिवस झाले विचारायची आहे. माझ्या या चॅलेंजिंग ब्लॉग्समध्ये ना मला एक Q&A व्हिडिओ बनवायला फार आवडेल, पण त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मला मदत करावी लागेल. कृपया मला एक प्रश्न विचारा, ज्यांची उत्तरं मी एका व्हिडिओमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आय होप तुम्ही मला एक क्वेश्चन तरी नक्की विचाराल, की तुम्हाला माझ्याबद्दल काय जाणून घ्यायला आवडेल, काय ऐकायला आवडेल, किंवा मी कुठे राहते, काय करते, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की क्वेश्चन करा. मी तुम्हाला नक्की त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज मला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही केलेलं एक सबस्क्राईब हे तुम्ही माझ्या पाठीवरती मारलेलं एक आशीर्वादाची थाप आहे. त्यामुळे एक गोड आशीर्वाद द्यायला आय होप तुम्ही कंजूसी करणार नाही. त्यामुळे हो, माझे ना अजूनही खूप सारे व्हिडिओज आहेत जे मी अपलोड केलेले आहेत.
ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओ खाली लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला, झालं ऋतूच्या पप्पांचं एकदाचं फोडणी देऊन काम. आता हे सगळं आवरायचं आहे, ते आधी आवरून घेते आणि किचन ओटा चांगला साफ करून ठेवून देते. आणि खरं तर ना मला आता खरंच खूप भूक लागली. हे चिकन कधी उकळणार आणि ते कधी एकदा ताटात खायला येणार ना असं झालं आहे. ते चिकनसुद्धा छान उकळून मस्तपैकी तयार झालं आहे. दिसायला तरी खरंच खूप छान दिसते. आता आधी सगळ्यांना जेवायला वाढते. सगळ्यांना म्हणजे कोण जेवायला आम्ही फक्त दोघंच जणं, मी आणि माझा नवरा. ऋत्वीनं तर मी आधीच जेवायला भरवलं होतं, त्यामुळे तिचं पोट भरलेलं आहे. आता आम्ही दोघं जणं मस्तपैकी जेवून घेतो. आणि खरं तर ना चिकन खूप टेस्टी झालं होतं. मी तर पोटभर जेवले. आणि संध्याकाळी आम्ही मार्केटला फिरायला आलो होतो. हे मार्केट आहे ना, मी ऋत्वी व्हायच्या आधी दर संडेला फिरले असेन. ऋत्वी झाल्यापासून ना मला या मार्केटला यायला अजिबात वेळच मिळत नाही. घराच्या जवळ आहे पण तरीसुद्धा मला जाता येत नाही. आणि आज खूप दिवसांनी मी या मार्केटमध्ये आले. तसंही ना खरी गोष्ट सांगते, मला पावसात ना बाहेर कुठे जायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे जवळ असलं तरीसुद्धा मी अजूनसुद्धा तिथे गेले नव्हते. आणि आज ऋतूचा पप्पा होते त्यामुळे आज मार्केटला गेलो होतो. ते सुद्धा एका कारणासाठी गेलो होतो, कारण ऋत्वीला आज बरं नव्हतं. त्यामुळे तिला डॉक्टरकडे घेण्यासाठी आज आम्ही मार्केटला गेलो होतो. पण जाऊन बघतो तर डॉक्टरच आले नव्हते. मग आम्ही पूर्ण मार्केट फिरलो. पुढे गेलो, मस्त पाणीपुरी खाल्ली. आणि ही इथली पाणीपुरी ना मी ऋत्वी व्हायच्या आधी ना खरंच खूप वेळा खाल्ली. आणि आता मी खूप दिवसांनी आले होते म्हणून म्हटलं पाणीपुरी खाऊन घरी जाऊ. त्यामुळे आम्ही पाणीपुरी खायला गेलो. ऋतूच्या पप्पांनीसुद्धा पाणीपुरी खाल्ली आणि मीसुद्धा पाणीपुरी खाल्ली. आणि खरं सांगते, मला ना पट्टा पाणीपुरी अजिबात खाता येत नाही. त्यामुळे मी आपलं सावकाश माझी पाणीपुरी खाल्ली. आणि त्यानंतर आम्ही आलो होतो मच्छी मार्केटला. मच्छी काय घ्यावी तर मच्छी बघितली तर काही चांगली मच्छी नव्हती. आम्हाला तर मच्छी आवडतच नव्हती. मग पुढे गेलो. पण ऋत्वीसाठी काहीतरी मच्छी घ्यावी म्हणून ऋत्वीच्या पप्पांनी शेवटी मच्छी घेतली. मग मच्छी घेऊन पुढे आलो. आणि ऋत्वीला पापड आवडतात म्हणून ऋत्वीसाठी पापड घेतले. आणि मला लसूण घ्यायची होती म्हणून मी लसूणसुद्धा घेतली. आणि ना हे बघा, आता सगळं सामान माझ्या हातात दिले आणि ऋत्वी आणि ऋतूचे पप्पा मस्तपैकी पुढे चाललेत. हे असंच असतं आता. पण असो, आज खूप दिवसांनी मार्केटला आले होते आणि समोर कानातले वाले दिसले म्हणून लगेच हा चान्ससुद्धा मारून घेतला. आणि त्यानंतर आम्ही ऋत्वीला घेऊन डॉक्टरांकडे आलो. ऋत्वीचं चेकअप झालं आणि त्यानंतर आम्ही घरी आल्यावरती ना मी आधी मच्छी छान धुवून घेतली आणि मच्छीला मसाला लावून ठेवून दिला. तोपर्यंत भात कुकरला लावून दिला आणि त्यानंतर मच्छीसुद्धा फ्रायला ठेवून दिली. जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान एकत्र जेवण केलं. चला, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.